नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या ऑनलाईन अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण संख्या वाचन हे प्रकरण सुरू केलेले आहे। या संख्या वाचन प्रकरणामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली। रियल नंबर्स, अनरियल नंबर म्हणजे वास्तव संख्या, अवास्तव संख्या, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे संमिश्र संख्या आणि आपण रियल नंबरचे दोन पार्ट पाहिले, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या। परिमेय संख्याचे परत दोन प्रकार पडतात, पूर्णांक आणि अपूर्णांक। त्याच्यामध्ये आपण पूर्णांक आणि अपूर्णांक ही दोघांची माहिती आपण पाहिलेली आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्यापर्यंत आलेलो होतो। तर बघा, संख्यांच्या प्रकारमध्ये आपण पहिली जी संख्या आहे नैसर्गिक संख्या, याच्यावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे। आज आपण करणार आहोत मित्रांनो समसंख्या यांच्यावर डिस्कशन। ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात, हे डिजिट येतात, ती संपूर्ण संख्याला म्हणतात समसंख्या। ठीक आहे, तर आपल्या स्क्रीनवर बघा, ते काही डेफिनेशन आहे, काही त्याची माहिती दिलेली आहे, ते व्यवस्थित रीड करून घ्या, नोट डाऊन करून घ्या। ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आले त्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो? समसंख्या म्हणतात। दोन क्रमवार समसंख्येतील फरक 2 चा आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्रमवार संख्या कोणत्या आहेत? समसंख्या 2, 4, 6, 8 डॉट डॉट शेवटची संख्या काय असेल मित्रांनो? 2 या। हे ज्या संख्या आहेत 2च्या मल्टिपल मध्ये असणाऱ्या त्या सर्व संख्या कोणत्या संख्या असतात? समसंख्या। ठीक आहे, तुम्ही जर पाहिलं तर सर्व संख्यांमध्ये जो डिफरन्स आहे, जो फरक आहे, तो दोन संख्यांचा दोनचा फरक आहे। ठीक आहे, कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट समसंख्याच असते। तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही कोणतीही नैसर्गिक संख्या उचला त्याची दुप्पट जर केली तर येणारी संख्या ही काय असेल? समसंख्या असेल। तर समसंख्या बाबतीत तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। समसंख्येत 1 मिळवल्यास व 1 कमी केल्यास येणारी संख्या विषम संख्या असते। तर बघा, कोणतीही समसंख्या घ्या मित्रांनो, समजा 8 ही समसंख्या घेतली, जर याच्यामध्ये 1 मिळवला तर 8 आणि 1 काय झाला? 9। तर 9 ही संख्या कोणती झाली मित्रांनो? विषम संख्या। किंवा 8 ही संख्यामधून जर 1 मायनस केला तर येणारी संख्या काय आली? 7 आणि 7 ही संख्या कोणती मित्रांनो? विषम संख्या। तर समसंख्यांमध्ये जर 1 मिळवला किंवा 1 मायनस केला तर येणारी संख्या ही विषम संख्या असते। पुढचा पॉइंट काय म्हणतोय बघा, प्रत्येक समसंख्याचा वर्ग हा समसंख्याच असते। आता बघा, कोणतीही समसंख्या घेतली त्याचा वर्ग जर केला तर येणारी संख्या ही देखील एक काय असणार आहे? समसंख्या असणार आहे। चेक करून घेऊ। समजा आपण कोणतीही समसंख्या घेतली, समजा 6 घेतली, 6 या संख्येचा जर वर्ग केला तर किती आला? 36 समसंख्या झाली। किंवा आपण 10 ही संख्या घेतली, 10चा वर्ग केला तरी काय मिळाला मित्रांनो? 100 आला। तर म्हणजे कोणत्याही समसंख्येचा वर्ग जर केला तर येणारी संख्या ही काय असते? समसंख्या असते। ठीक आहे, पुढचा पॉइंट काय म्हणतोय बघा, 0 ही समसंख्या ही नाही व विषम संख्या ही नाही। तर 0 एक पूर्णांक आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, 0 एक सेपरेट संख्या आहे। तर समसंख्या ही नाही, विषम संख्या ही नाही, किंवा पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही। तर 0 एक स्पेशल संख्या आहे। ठीक आहे, समसंख्या अधिक समसंख्या इज इक्वल टू समसंख्या असते। ते काही रूल दिलेले आहेत, ते व्यवस्थित बघा। समसंख्यामध्ये समसंख्या मिळवली तर येणारी संख्या ही समसंख्या असते। म्हणजेच काय, तर 2 मध्ये जर 2 मिळवला तर येणारी संख्या काय आली? 4, म्हणजे समसंख्या आली। पुढचा पॉइंट काय म्हणतोय बघा, विषम संख्या प्लस विषम संख्या। जे म्हणतात तो विषम संख्या घेऊया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या बाबतीत आहे। आता सध्या आपण या ठिकाणी विषम समसंख्याच्या बाबतीत बोलतोय। तर समजून घ्या, सम विषम बेरीज केली, सम किंवा विषम बेरीज केली तर विषम संख्या येते, किंवा समसंख्यामधून समसंख्या वजा केली तर समसंख्या येते। तुम्ही थोडं एक्झाम्पल घेऊन बघा। दुसरा 3 नंबरचा पॉइंट काय म्हणतोय, समसंख्या अधिक विषम संख्या। आता समसंख्या मी घेतली 10, त्याच्यामध्ये विषम संख्या घेतली 7, यांची जर बेरीज केली तर येणारी संख्या काय आली? 17। कोणतीही संख्या घ्या, 10च्या जागेवर मी जर 12 घेतला, 12च्या जागेवर जर मी इकडे 9 घेतला तर येणारी संख्या काय आली? 21, विषम संख्या आली। तर असे काही बेसिक रूल आहेत, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। समसंख्या गुणिला समसंख्या समसंख्या येते, विषम संख्या गुणिला विषम संख्या देखील विषम संख्या येते। ठीक आहे, आणि समसंख्या गुणिला विषम संख्या इज इक्वल टू समसंख्या। तर हे बेसिक रूल होते या ठिकाणी। तसंच पुढचा पार्ट बघूया। पुढचा पार्ट काय म्हणतोय बघा, ऑड संख्या, ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या। तुम्हाला आता सर्वांना समसंख्या समजलं असेल। आता आपण या ठिकाणी बघूया विषम संख्या। विषम संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात तर सर्व संख्यांना काय म्हणतात? 1, 3, 5, 7, 9 हे अंक जे येतात ती संख्या म्हणजे कोणती संख्या असते?
विषम संख्या असते. तर ठीक आहे, तर बघा जी मी डेफिनेशन बोललो ती आहे तुमच्या स्क्रीनवर. दोन क्रमवार विषम संख्येतील फरक 2 आहे. म्हणजे आता पुढचा पॉइंट जो पाहत आहोत आपण ते आहे विषम संख्या. आता विषम संख्या सर्वांना माहिती आहे 1 3 5 7 9 डॉट डॉट 2n-1 शेवटची संख्या असते. त्या दुप्पटीमधून जर एक कमी केला तर येणारी संख्या ही काय असते? विषम संख्या असते. पुढचा पॉइंट बघा, त्यांच्यातला क्रमवार विषम संख्यातला जो फरक आहे तो कितीचा असतो? 2चा. बघा 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5 मध्ये 2 मिळवले 7. तर समसंख्यांमध्येही फरक 2चा असतो आणि विषम संख्येमध्ये देखील फरक 2चा असतो. पुढे काय म्हटलंय बघा, दोन विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी एक उरते. कोणतीही विषम संख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी नेहमी एकच उरते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेऊया. समजा माझ्याकडे 17 ही संख्या आहे, याला आपण 2 ने भाग दिला. 2 ने जर भाग दिला तर येणारी संख्या बघा 2 1 2, 2 8 16, तर बाकी एक उरली. ठीक आहे, तर बाकी काय उरले मित्रांनो? या ठिकाणी एक उरली. तर कोणत्याही समसंख्येला जर 2 ने भाग दिला तर बाकी नेहमी एकच उरते. पुढचा पॉइंट बघा, कोणत्याही विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी केल्यास समसंख्या येते. फॉर एक्झाम्पल, कोणत्याही संख्येची म्हणजे विषम संख्यांची बेरीज केली तरी सम येते, वजाबाकी केली तरी सम येते. म्हणजे आता आपण जर घेतला 7 अधिक 9, 9 आणि 7 किती झाले? 16, किंवा 9 मधून 7 मायनस केले तर किती झाले? 2. तर हे दोघी ज्या संख्या आहेत मित्रांनो, या दोघी संख्या कोणत्या संख्या आहे? समसंख्या. ठीक आहे, तर हा पॉइंट देखील तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. विषम संख्येत 1 मिळवल्यास किंवा 1 वजा केल्यास समसंख्या मिळते. जी काही विषम संख्या आहे त्या विषम संख्येमध्ये जर 1 मिळवला किंवा 1 मायनस केला तर येणारी संख्या काय असते? समसंख्या. चेक करून घेऊ. समजा आपल्याकडे 9 ही विषम संख्या आहे, याच्यामध्ये 1 मिळवला तर 10 आला, किंवा 9 मधून 1 मायनस केला तर काय मिळाला? 8. तर ह्या दोघीही ज्या संख्या आहेत मित्रांनो, त्या दोघी संख्या आहेत तुमच्या समसंख्या. ठीक आहे, तर बघा पुढचा पॉइंट काय म्हणतो पहा, प्रत्येक विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच असते. समसंख्येमध्ये आपण हा पॉइंट बघितला, तर विषम संख्येमध्ये काय म्हणतोय? प्रत्येक विषम संख्येचा वर्ग हा देखील विषम संख्याच असते. तर या ठिकाणी पहा, आपण विषम संख्या घेतली 7, 7चा वर्ग येतो 49, 9 घेतला 9चा वर्ग येतो 81, किंवा 11 घेतला तर 11चा वर्ग 121. तर मित्रांनो या सर्व संख्या कोणत्या संख्या आहेत? विषम संख्या. बरोबर, विषम संख्यांचा वर्ग देखील विषम संख्यात असते. पुढचा पॉइंट बघा, दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाच्या फरकाला 8 ने निशेष भाग जातो. काय म्हटलं बघा, पुढचा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गाच्या फरकाला म्हणजे त्यांचा जो डिफरन्स असेल त्या फरकाला नेहमी कशाने भाग जातो? 8 ने निशेष भाग जातो. म्हणजे आता बघा, लहान संख्या घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. 7 आणि 9 घेतला, 9चा वर्ग किती आला मित्रांनो? 9चा वर्ग आला 81 आणि 7चा वर्ग आला 49. बरोबर, यांची वजाबाकी करूया. 11 मधून 9 गेले किती आले मित्रांनो? 2, कारण 1 मधून 9 जात नाही. इकडनं एक हातच्याला घेतला, 11 मधून 9 गेले 2, इकडे काय उरला? 7. 7 मधून 4 गेले किती उरले? 3. आणि यांच्या फरकाला नेहमी 8 ने भाग जातो म्हणजे निशेष बाकी काय होते? 0 होते. तर 8 1 8, 8 चौक 32. ठीक आहे, तर हा पॉइंट देखील तुम्हाला या ठिकाणी समजला असेल. तसेच जर तुम्ही संख्या बघितल्या तर 11चा वर्ग सुद्धा तुमचा 121 येतो, 9चा वर्ग 81, 121 मधून 81 वजा केले तर 40 मिळाला आणि 40ला देखील 8 ने कंप्लीट भाग जातो. 8 पंचे 40. तर अशा पद्धतीने तुम्हाला समसंख्या विषम संख्या हे दोघेही या ठिकाणी समजलेले आहे. ओके, पुढचा पॉइंट बघूया मित्रांनो. पुढचा पॉइंट पाहूया मित्रांनो, मूळ संख्या. आता मूळ संख्या बघा, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. मूळ संख्यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. आता मूळ संख्या म्हणजे नेमकं काय ते व्यवस्थित समजून घ्या. ज्या संख्येला फक्त एक किंवा तीच संख्या किंवा त्याच संख्येने भाग जातो ती संख्या म्हणजे मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. भाग जातो तर ती स्वतः ती एक संख्या असते आणि एक हा नंबर असतो तो कंपल्सरी भाग जातो. एकाने प्रत्येक संख्येला भाग जातो. ज्या संख्येला फक्त 2च फॅक्टर असतात, विभाजक असतात, त्याला फॅक्टरला मराठीमध्ये म्हणतात विभाजक असतात. 2 म्हणजे कोण? एक हा आणि स्वतः ती संख्या. ज्याचे 2 फॅक्टर असतात ती संख्या म्हणजे मूळ संख्या. ठीक आहे, तर त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतात. 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. तर मूळ संख्या कशा काढतात तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे.
दोन सोडून सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात। आता दोन हा एकमेव अपवाद आहे, ती एक सममूळ संख्या आहे आणि दोन सोडून उरलेल्या ज्या संख्या आहेत मित्रांनो सर्व विषम संख्या आहेत। ठीक आहे, तर 0 व 1 या मूळ संख्या नाहीत, 0 देखील मूळ संख्या ही नाही, बरोबर, पॉझिटिव्ह ही नाही, निगेटिव्ह ही नाही, विषम ही नाही, सम पण नाही, तर या ठिकाणी ती मूळ पण नाही। ठीक, लक्षात घ्या। तर मूळ संख्यांना अभाज्य किंवा अविभाज्य संख्या असेही म्हणतात। अभाज्य म्हणजे भाग जात नाही त्यांना, फॅक्टर्स। ठीक आहे, गुणनखंड हिंदीमध्ये म्हटलं जातं। त्याच्यानंतर सर्वात लहान विषम असणारी मूळ संख्या 3 आहे। सर्वात लहान विषम असणारी संख्या कोणती आहे? 3 आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, पुढच्या स्क्रीनवर बघा काय म्हटलेलं आहे, 3 पेक्षा मोठी कोणतीही मूळ संख्या ही 6n+1 किंवा 6n-1 या स्वरूपात लिहिता येते। हा पॉइंट खूप महत्वाचा आहे। आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं मित्रांनो, कोणतीही संख्या मूळ संख्या 6n+1-1 मध्ये लिहिता येते, कोणतीही मूळ संख्या। बघा याचा अर्थ काय, 6चा पाढा बोलायचा, 6चा टेबल बोलल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आणि 1 मायनस करायचा, ते येणाऱ्या दोघीही संख्या या मूळ संख्या असतील, परंतु प्रत्येक संख्या असेल असं नाही, कारण याच्यामध्ये शेवटी 5 येतो, काही पूर्णवर्ग संख्या येतात। याच्यात दोनच कंडिशन आहेत की पूर्णवर्ग संख्या आणि 1 5। तर या ठिकाणी बघा 6चा पाढा बोला, 6 1 6। ठीक आहे, 3 तर येतोच पहिली संख्या, 2 आणि 3 या संख्या येणारच आहेत, 2 3। याच्या पुढचे नंबर बोलतोय आपण। ठीक आहे, तर 6 1 6, 6 मधून 1 कमी केला 5 आला, 6 मध्ये 1 मिळवला 7 आला। ठीक आहे, 6 दुनी 12, 12 मधून 1 कमी केला 11 आला, 12 मध्ये 1 मिळवला 13 आला। ठीक आहे, 6 त्रिक 18, 18 मधून 1 कमी करा 17, 18 मध्ये 1 मिळवा 19। तर अशा पद्धतीने तुमच्या मूळ संख्या अपवाद कुठे येते बघा, 6 चौक 24, 24 मधून 1 कमी करा, किती आला मित्रांनो 23। ठीक आहे, 24 मध्ये 1 मिळवला 25, तर 25 ही मूळ संख्या नाही, कारण 25 ही एक पूर्णवर्ग संख्या आहे आणि त्याच्या एकक स्थानी 5 आहे। ठीक आहे, याला भाग जाणार नाही। काही अशा संख्या आहेत, प्रत्येक मूळ संख्या या स्वरूपात असते, परंतु या स्वरूपात असणारी प्रत्येक संख्या ही मूळ संख्या असेल असं अजिबात नाही। तर अपवाद तुम्हाला मिळाला 25। तसं पुढे पाहूया, 6 पंचे 30, 30 मधून 1 कमी केला, किती आला मित्रांनो 29, आणि 30 मध्ये 1 मिळवला, किती आला 21। राईट, त्याच्यानंतर आता पुढे बघा 6 7 36, 36 मधून 1 कमी केला, काय आला 35, तर 35 ही एकक स्थानी 5 आला, तर 35 चे 3 फॅक्टर आहेत, एकाने भाग जातो, 5 ने जातो, 7 ने जातो आणि 35 ने देखील जातो, म्हणून 35 ही मूळ संख्या येणार नाही। ठीक आहे, 36 मधून 1 कमी केला 35, 36 मध्ये 1 कमी करा 37, बरोबर। ठीक आहे, साइन 7 42 जातो 42, तर 42 मधून 1 कमी करा 41, 42 मध्ये 1 मिळवला 43। ठीक आहे, 6 8 48, 48 मधून 1 कमी केला 47, आणि 48 मध्ये 1 मिळवला 49। तर बघा तुमच्या वर्ग संख्या 5 असतील तर पूर्ण वर्ग संख्या कधीही मूळ संख्या नसते, तर 49 या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या आहे, ती मूळ संख्या येणार नाही। ठीक आहे, आपण जर 6 9 54 केला, 54 मधून 1 कमी केला 53, 54 मध्ये 1 मिळवला 55, 55 तुम्हाला बोललो एकक स्थानी 5 आला, तर ती मूळ संख्या राहत नाही, का, कारण त्याला 5 ने कंप्लीट भाग जातो। ठीक आहे, 6 10 60, 60 मधून 1 कमी केला 59, 60 मध्ये 1 मिळवला 61। ठीक आहे, 11 66, 66 मधून 1 कमी केला, किती आला मित्रांनो 65, परंतु 65 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, 66 1 मिळवला 67। तर अशा पद्धतीने तुमच्या मूळ संख्या काढता येतात। प्रत्येक संख्या मूळ संख्या ही 6n+1 च्या स्वरूपात असते, 6च्या मल्टिपल मध्ये असते, किंवा 1 कमी करा किंवा 1 मायनस करा, तर येणारी सर्व संख्या मूळ संख्या अशा दाखवता येतात। ठीक आहे, तर 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25, तर तुम्ही अशा पद्धतीने संख्या काढू शकता। त्या टोटल 25 संख्या आहेत, त्या कोणत्या आहेत तुमच्या स्क्रीनवर आहेत। 67 नंतर बघा 71 73 79 83 89 97, हे तुमचे टोटल एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये। ठीक आहे, पुढे बघा 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे। तर तुम्हाला प्रश्न एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जाईल, ते 1 ते 100 मध्ये जे काही मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती ते विचारतील, किंवा त्याची बेरीज पाठ करून ठेवा 1060। पुढे असं म्हटलंय 1 ते 25 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची बेरीज 100 येते। 1 ते 25 जे काही मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्यांची बेरीज काय येते 100 येते।
पुढे पाहूया 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या 15 आहेत. 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत 15 आणि 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत 25. पुढे बघा 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहेत. 101 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहे आणि दोन मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते 2 ला सोडून. 2 हा अपवाद आहे. तर बघा तुम्हाला माहिती आहे सर्व संख्या विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या येते. आपण विषम संख्यामध्ये पाहिलं तर बघा 7 5 12 11 13 किती झाले 24. ठीक आहे, प्रत्येक विषम संख्यांची बेरीज ही काय येते समसंख्या येते. पण 2 ला अपवाद सोडून 2 जर समसंख्या विषम संख्येमध्ये मिळवलं तर विषम मध्ये येते बघा 2 आणि 3 5, 2 आणि 5 7, 2 आणि 7 9, 2 आणि 11 13. म्हणजे जे काही संख्यांमध्ये जर विषम समसंख्या म्हणजे 2 जर मिळवला तर येणारी संख्या ही विषम असते. ठीक आहे, पुढचा पॉइंट पाहूया. 3 मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते पण त्यामध्ये एक मूळ संख्या 2 आहे. 3 मूळ संख्यांची बेरीज एक समसंख्या येते पण त्याच्यामध्ये एक संख्या ही 2 असणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पाहूया 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 101 आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 997 आहे. कोणत्याही एक मूळ संख्यांच्या वर्गाला 24 ने भागल्यास बाकी 1 होते. तर हा देखील एक पॉइंट आहे. मागच्या पार्ट मध्ये आपण असं पाहिलं होतं विषम संख्यांच्या वर्गांच्या फरकाला 8 ने निश्चित भाग जातो. तर एक नवीन पॉइंट या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. जे काही तुमचे मूळ संख्या असतात त्यांच्या वर्गाला 24 ने भागल्यास बाकी नेहमी 1 उरते. काय होते मित्रांनो 24 ने भागल्यास बाकी नेहमी 1 उरते. मग आपण या ठिकाणी असं करू शकतो कोणत्याही एक मूळ संख्यांच्या वर्गाला 24 ने भागल्यास बाकी 1 होते. मग ज्या वेळेस तुम्हाला एखादी संख्या मूळ संख्या आहे हे चेक करण्यासाठी जर तुम्हाला चेक करायचं असेल तर दिलेल्या सर्व संख्या ज्या असतात मूळ संख्या आहेत का ते चेक करूया आणि त्यांच्या वर्गाला कशाने भाग द्यायचा 24 ने भाग द्यायचा आणि बाकी जर 1 उरली तर 100% 100% ती संख्या काय असेल एक मूळ संख्या असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या आहे की नाही ते ओळखण्यासाठी त्या संख्येच्या वर्गाला कशाने भाग द्यायचा 24 ने आणि बाकी जर 1 उरली तर 100% ती संख्या काय असेल मूळ संख्या असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मूळ संख्या बाबतीत समजून घेतलेलं आहे. तर पुढचं पाहूया जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या असतील परंतु त्यांच्यामध्ये फरक कितीचा पाहिजे 2चा पाहिजे. कितीचा फरक पाहिजे 2चा. बघा आता 2 आणि 3 मध्ये फरक आहे का 2चा नाही. तर आपण 3 आणि 5 मध्ये फरक बघा 3 आणि 5 मध्ये फरक आहे 2चा. 5 आणि 7 मध्ये देखील फरक आहे 2चा. 11 आणि 13 मध्ये फरक आहे 2चा. 17 आणि 19 मध्ये फरक आहे 2चा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता 29 आणि 31 यांच्यामध्ये फरक देखील 2चा आहे. राईट, 41 आणि 43 यांच्यामध्ये देखील फरक कितीचा आहे मित्रांनो 2चा आहे. 59 आणि 61 बघितलं तर याच्यामध्ये देखील तुमचा फरक कितीचा आहे 2चा. तर या ठिकाणी बघा तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 आणि एक पेयर असेल ती पेयर असेल तुमच्यावाली 71 आणि 73. याचे पुढचे जे नंबर बघितलं तर 71 आणि 73 ही सुद्धा मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये फरक 2चा आहे. म्हणजे अशा मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असेल तर अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे, तर स्क्रीनवर तुम्ही डेफिनेशन वाचले असेल. 2 क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो आणि त्या संख्यास जोडमूळ संख्या म्हणतात. तर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला की या ठिकाणी मूळ संख्यांमध्ये फरक 2चा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल. आता यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असेल तर संयुक्त संख्या म्हणजे काय ते पुढे पाहू जे आपण. यांच्यामध्ये डिफरन्स म्हणजे त्यांच्यामध्ये एक संख्या असेल म्हणजे डिफरन्स 2चा आहे. ठीक आहे, तर 41 आणि 42 43 तर 42 एक संख्या आहे. 5 6 7 6 एक संख्या आहे. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या मूळ संख्या सोडून जे उरलेल्या संख्या असतात त्यांना काय म्हणतात संयुक्त संख्या. तर या ठिकाणी तुम्हाला जोडमूळ संख्या समजलं असेल. पुढचं बघा 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 असतात. हे पाठ करून ठेवा. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती असतात मित्रांनो 8 असतात आणि त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते. ठीक आहे, सर्वात लहान जोडमूळ संख्येची जोडी आहे 3 5 आणि सर्वात मोठी जोडमूळ संख्येची जोडी सांगता येणार नाही. पुढचा पॉइंट बघूया मित्रांनो सहमूळ संख्या. सहमूळ संख्या इंग्लिश मध्ये म्हणतात को प्राइम नंबर. ठीक आहे, आता को प्राइम नंबर म्हणजे नेमकं काय असतं ते बघा. ज्या दोन संख्यांमध्ये एक ही सामायिक अवयव नसतो, एकही सामायिक अवयव नसतो, कॉमन फॅक्टर नसतो. ठीक आहे, त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
ज्या दोन नैसर्गिक संख्यांचा मसावी एक असतो. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी एकच असतो, कारण त्यांच्यामध्ये फॅक्टर नसतो. समजा मी 2 आणि 3 घेतला तर यांच्यामध्ये सुद्धा फरक एकचाच आहे, कॉमन फॅक्टर एक आहे. आणि हे नेहमी काय असतात मित्रांनो, सहमूळ संख्या असतात. ठीक आहे, त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. लसावी हा त्यांचा गुणाकार इतका असतो. लसावी मसावी तुम्हाला समजला, यांचा जो गुणाकार असेल तो त्यांचा लसावी असेल, आणि मसावी काय असेल, याचा कॉमन फॅक्टर एक असेल. आता काहींना समजलं नसेल की सहमूळ संख्या म्हणजे नेमकं काय. आता बघा, इथे 20 आहे आणि इथे 25 आहे. आपण अशी संख्या जर आली त्याला भाग देतो, बरोबर आहे ना. 5 20, 5 25, म्हणजे 4 आणि 5 या दोन संख्या आल्या तर मित्रांनो यांना म्हणतात सहमूळ संख्या. आता काहींच्या मनामध्ये असं असेल, सहमूळ मध्ये सर एक संख्या ही मूळ असणं आवश्यक आहे, असं अजिबात नाही. ठीक आहे, ज्यांना भाग जात नाहीये. आता याच्यानंतर यांचा कॉमन फॅक्टर किती आला, याच्यानंतर याचा कॉमन फॅक्टर आला असेल तुमचा एकच, कारण एकाच्या टेबल मध्ये 4 येतो 5. म्हणजे आपण जे भाग देतो, भाग दिल्यानंतर परत त्याचा कॉमन फॅक्टर नसतो, त्या संख्यांना म्हणतात मित्रांनो सहमूळ संख्या. म्हणजे समजा आता या ठिकाणी आपण 21 घेतला आणि या ठिकाणी 35 घेतला. आता बघा, यांचा कॉमन फॅक्टर हा 7 येतोय, बरोबर. 7 ने भाग दिला, 7 त्रिक 21, 7 5 35. 3 आणि 5 या ज्या दोन संख्या आहेत, या दोघीही संख्या काय मित्रांनो सहमूळ संख्या. असं नाही प्रत्येक वेळेस त्या संख्या मूळ संख्या पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये एक संख्या मूळ संख्या असेल, असं अजिबात नाही. ज्यांना भाग दिल्यानंतर ज्या उरलेल्या संख्या असतात त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. पुढचा पॉइंट पाहूया मित्रांनो. पुढचा पॉइंट आहे संयुक्त संख्या. काय मित्रांनो, संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. आता या ठिकाणी बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्यांना म्हणतात मित्रांनो संयुक्त संख्या. तर बघा, संयुक्त संख्येची डेफिनेशन, व्याख्या पहा. मूळ संख्या व्यतिरिक्त इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. तुम्हाला समजलं असेल संयुक्त संख्या म्हणजे काय. आता याच्यात सोडून मला सांगा मित्रांनो, 1 ते 100 मध्ये टोटल संख्या आहे 25, बरोबर. मग 25 संख्या ह्या मूळ संख्या, सॉरी 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. 25 जर मायनस केले तर उरलेल्या संख्या किती आहेत मित्रांनो, 75, बरोबर. 100 मायनस 25 इज इक्वल टू काय आला, 75. आता या ठिकाणी असं वाटत असेल तुम्हाला की 75 संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, परंतु जसं 1 हा मूळ संख्याही नाही, समही नाही, सॉरी 1 हा जी संख्या आहे, आपण 0 बघितलं, 1 ही संख्या अशी आहे ती संयुक्त संख्या नाही. याच्यात एकच अपवाद आहे. जसं आपण 0 पाहिलं ना, पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही, सम नाही, विषम नाही, तसा 1 हा नंबर जो आहे ही संयुक्त संख्या नाहीये. म्हणून 75 मधून जर एक कमी केला तर काय आले, 74. तर या ठिकाणी जी 74 आहे 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहे. ठीक आहे, तर बघा, म्हणजे 1 आणि 0 हे संयुक्त संख्या नाहीयेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे 0 तर तुमचा संयुक्त पण नाही, मूळ पण नाही, सम पण नाही, विषम पण नाही, धन पण नाही, निगेटिव्ह पण नाही. ठीक आहे, तर संयुक्त पण नाहीये. तर पण 1 ते 100 मध्ये तुमच्या टोटल मूळ संख्या आहेत 25, वजा केले 75 आले आणि त्या ठिकाणी 74 ही संख्या आली. ठीक आहे, तर बघा, संयुक्त संख्येला किमान 3 विभाजक असतात. किमान म्हणजे कमीत कमी, म्हणजे 3 पेक्षा जास्त आले तरी चालते. ठीक आहे, 12 चे विभाजक बघा, 12 चे विभाजक म्हणजे 12 ने कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो 12 ला. तर या ठिकाणी पहा, 12 ही संख्या घेतली आपण, तर 12 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12 ने जातो. म्हणजे 12 चे एवढे फॅक्टर आहेत. आणि आपल्याला असं म्हटलंय संयुक्त संख्यामध्ये किमान 3 फॅक्टर असतात. किमान म्हणजे याचा अर्थ असा, कमीत कमी. 3 पेक्षा जास्त आले तरी चालतील, पण 3 पेक्षा कमी यायला नको, 3 पेक्षा वरती, त्याचा अर्थ असतो किमान, कमीत कमी. मग 12 चे फॅक्टर आले 1 2 3 4 6 12, सॉरी 3 आणि 3 6 फॅक्टर आले, बरोबर. म्हणून 12 एकूण संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्येला दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते. आता मला सांगा, 12 ला आपण कसं लिहू शकतो, 4 त्रिक 12 लिहू शकतो, 6 दुनी 12 लिहू शकतो. ठीक आहे, आपण प्रत्येक संख्या ही 12 बघा. आता 6 दुनी 12, 3 चौक 12, 12 एक 12, कोणत्याही संयुक्त संख्येला गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते. आता पुढचा पॉइंट बघा, 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत, हे तुम्हाला समजलंच. सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या काय आहे, 4. कस काय, तो बघा, तर 1 2 3 4 5. तर मित्रांनो, 1 ही संख्या संयुक्तही नाही, 2 ही संख्या संयुक्त नाही, कारण ती मूळ संख्या आहे, आणि 3 पण काय, एक मूळ संख्या आहे. तर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती मिळाली, 4. ठीक आहे, कारण 1 2 3 ह्या संयुक्त संख्या नाहीये. तर सर्वात लहान संयुक्त संख्या मिळाली मित्रांनो 4. आणि सर्वात लहान
विषम असणारी संख्या बघा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या असणारी कोणती आहे? 9 आहे. तर सर्वात मोठी संयुक्त संख्या या ठिकाणी सांगता येणार नाही. तर तुम्हाला संयुक्त संख्या हे 100% या ठिकाणी समजलंच असेल. ठीक आहे. पुढची संख्या पाहूया मित्रांनो, चौरस संख्या किंवा त्याला आपण पूर्णवर्ग संख्या देखील म्हणतो. आता पूर्णवर्ग संख्या, चौरस संख्या तुम्हाला माहिती आहे, एक संख्येला 2 वेळेस गुणाकार केल्यानंतर येणारी संख्या ही चौरस संख्या असते. बघा चौरस संख्या म्हणजे काय? इथे एक पॉईंट घेतला, आता दुसरा जर पॉईंट घेतला ज्याचा बेस 2 असेल तर 2/2, तर या ठिकाणी बघा चौरस तयार होतोय. तर पहिली संख्या आली 1, दुसरी संख्या आली 4. पॉईंट मोजून घ्या. ठीक आहे. आता पुढचा जर बेस आपण 3 घेतला, किती बेस घेतला? 3, तर 3/3 त्याला आपण उभं करू शकतो. म्हणजे 3 4 उभं त्याच्या कसा असेल सारखा. तर हे बघा 3 आणि 3 6 आणि 3 9. तर पुढची संख्या काय आली? 9. ठीक आहे. जर पुढचा बेस आपण 4 घेतला, किती घेतला? 4, तर 4/4 आपण लिहू शकतो. तर 4/4 ला जर लिहिलं तर टोटल मल्टिप्लाय करा, 4 चौक 16. याला जर काउंट केलं तर किती मिळाला मित्रांनो? 16. बरोबर. या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो? चौरस संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या. ठीक आहे. तर 1 4 9 आपल्या भाषेत पूर्णवर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. ठीक आहे. स्वतःला गुणून येणाऱ्या नैसर्गिक संख्यांना चौरस संख्या किंवा पूर्णवर्ग संख्या म्हणतात. चौरस संख्येच्या पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक कधीच नसतात. हा एक पॉइंट महत्वाचा आहे. वर्ग ज्या संख्या असतात मित्रांनो, पूर्णवर्ग संख्या, त्या पूर्णवर्ग संख्यांच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक येत नाही? 2 3 7 8 हे अंक कधीही येत नाही. कारण दोन अंकी म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर कधीही मल्टिप्लाय गुणाकार 2 3 7 8 होत नाही. तर लक्षात ठेवा, वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक येत नाही. बरोबर. आता पुढचं बघा, सर्वात लहान चौरस संख्या काय आहे? 1 आहे. आणि सर्वात मोठी चौरस संख्या आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला 100% चौरस संख्या म्हणजे पूर्णवर्ग संख्या या ठिकाणी समजलेला आहे. पुढचा पॉइंट बघूया मित्रांनो, पूर्ण घन संख्या. जसं तुम्हाला चौरस संख्या समजली तसं तुम्ही घन संख्या माहिती, तुम्हाला 3 वेळेस येणाऱ्या संख्यांच्या गुणाकाराला घन संख्या असे म्हणतात. ज्या संख्या एखाद्या नैसर्गिक संख्यांच्या घन असतात अशा संख्यांना पूर्ण घन संख्या म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेत समजून घ्या, त्या संख्येला 3 वेळेस गुणाकार केल्यानंतर येणारी संख्या जी नैसर्गिक संख्या असते त्या संख्येला काय म्हणतात? पूर्ण घन संख्या. तर हे तुम्हाला समजेल. पुढचा पॉइंट बघा, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या खूप महत्वाचा पॉइंट आहे. याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याची डेफिनेशन समजून घ्या, पाहून घ्या. त्रिकोणी संख्या म्हणजे अशी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. नेमकं काय तर बघून घ्या. आपण पहिल्यांदा काय करू, तुम्हाला त्रिकोण काढून दाखवतो म्हणजे समजेल. आता पहिला पॉइंट घेतला तर 1 ही चौकोनी संख्या पण आहे, घन संख्या पण आहे आणि त्रिकोणी संख्या पण आहे. म्हणजे बेस 1 घेतला. आता पुढे बघितलं तुम्ही तर मी बेस 2 घेतला आणि त्याच्या डोक्यावर एक संख्या ठेवली. तर इथे 1 हा अंक आला, इथे 3 आला. तर बघा यांच्यापासून तयार होणारा काय दिसतोय तुम्हाला? त्रिकोण. पुढचा जर बेस मी 4 घेतला, 1 2 3 4, तर 4 नंतर 3 मध्यभागी ठेवायचा पॉइंट, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 1. एक रांगोळीचा प्रकार आहे. 4 आणि 3 7 आणि 3 10. तर पुढची त्रिकोणी संख्या काय आली मित्रांनो? 10. तर अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या काढता येते. याच्यापेक्षा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. पुढचा जर आपण बेस 5 घेतला, 1 2 3 4 5, तर 1 2 3 4, 1 2 3 1 2 1. बरोबर. त्याला जर काउंट केलं तुम्ही 5 5 आणि 4 किती आले? 9 9 आणि 3 12 आणि 3 15. तर या ठिकाणी बघा जर पॉइंट डॉट तुम्ही काउंट केले तर येणारे डाऊट टोटल किती आले? 15. तर अशा जो शेप तयार होतो हा शेपला म्हणतात मित्रांनो त्रिकोणी संख्या. आता पुढचा जर तुम्ही बेस 6 घेतला तर बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 1 2 3 4 5, त्याच्यावर 5 पॉइंट, नंतर 4 पॉइंट, नंतर 3 पॉइंट, नंतर 2, नंतर 1. तर बघा मोजून घ्या. ते किती आले? 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. तर यांच्यापासून जो शेप तयार होतोय तो शेप दिसतोय मित्रांनो तुम्हाला त्रिकोणी संख्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येतात. ठीक आहे. किंवा त्रिकोणी संख्या काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. ते त्रिकोणी संख्या काढण्याचा एक फॉर्म्युला कोणता आहे? n × n + 1/2. त्रिकोणी संख्या काढण्याचा फॉर्म्युला आहे. इथे n म्हणजे काय आला? पाया.
जो बेस मी या ठिकाणी घेतलेला आहे बघा, इथे एक पाया आहे, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, इथे 4 आहे, इथे 5. म्हणजे काढून बघू आता 21 येतो का चेक करा. बेस किती आहे? 3 आणि 3 6. मग बघा 6 घेतला आणि त्याच्या पुढचा अंक n+1 म्हणजे काय आला 7 भागीला किती आला 2. तर बे एक बे बे त्रिक 6 7 त्रिक किती झाला 21. तर 21 ही त्रिकोणी संख्या आली की जिचा पाया बेस आपण काय घेतला होता 6. आता हेच तुम्ही पहिली डेफिनेशन वाचा. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. 6 आणि 7 दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, यांच्या गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे त्याला भागीला जर 2 केला तर येणारी संख्या काय येते 21. 7 सकम 42, 42 भागीला 2 त्याच्या निम्मे केलं तर काय येते 21. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही त्रिकोणी संख्या समजून घ्यायची आहे. आता बघा एका संख्येचे अवयव अनुक्रमे असतील तर ती त्रिकोणी संख्या असते. अवयव अनुक्रमे असतील, ठीक आहे. तर 21 बघा, तो तुम्ही या ठिकाणी 6 आणि 7 42 केला, ठीक आहे. त्याच्यानंतर 42 चा हाफ केला 21 आला. पुढे काय म्हटलंय, त्रिकोणी संख्यांमधील फरक क्रमवार नैसर्गिक संख्येने वाढत जातो. बघा कसं बघा, आता 1 नंतर 3 आला, कितीचा डिफरन्स आहे 2 चा. 3 नंतर किती आला 7 10 आला, म्हणजे आपण बरोबर घेतला का 1 2 आणि तर काय घेतला होता 4. तर आपण बेस मित्रांनो 3 घ्यायचा, बाकी राहिला 1 2 3. 1 2 1 याचा जर बेस 3 घेतला तर या ठिकाणी बघा 3 आणि 3 किती झाले 6. 3 आणि 3 किती झाले 6. तर क्रमवार ज्या त्रिकोणी संख्या आहेत ते आहेत मित्रांनो 1 3 6 10 15 21, राईट. यांचा आता डिफरन्स बघूया. 1 मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 4 मिळवले 10, 10 मध्ये 5 मिळवले 15, 15 मध्ये 6 मिळवले 21 आणि 21 मध्ये जर 7 मिळवले तर काय मित्रांनो 28. तर अशा पद्धतीने क्रमवार त्रिकोणी संख्यांमध्ये जो फरक आहे तो नैसर्गिक संख्यांनी वाढत जातो. तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवलेला आहे. तर पुढे बघा त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत 1 3 6 10 15 21 28. तुम्ही जर नंबर वाढवला पुढचा 28 मध्ये तुम्हाला काय करावं लागेल 8 मिळवावे लागतील. 28 मध्ये जर 8 मिळवले तर किती झाले मित्रांनो 36. तर 36 एक त्रिकोणी संख्या आहे. तर पुढे बघा 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे, बरोबर तुमच्या स्क्रीनवर आहे. 1 ही सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे. 6 ही सर्वात लहान समत्रिकोणी संख्या आहे. 6 ही सर्वात लहान समत्रिकोणी संख्या आहे. सुरुवातीची 6 ही एक समसंख्या आहे आणि ते सर्वात लहान आहे. दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते. तर बघा मित्रांनो पॉइंट बघा या ठिकाणी दोन क्रमवार ज्या दोन क्रमवार ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्यांची बेरीज काय असते पूर्ण वर्ग संख्या असते. तर हा पॉइंट सुद्धा तुम्हाला एक नवीन आहे, पूर्ण वर्ग संख्या, ठीक आहे. तर बघा 1 अधिक 3 किती झाले मित्रांनो 4 पूर्ण वर्ग संख्या, किंवा 6 अधिक 3 केला किंवा 3 अधिक 6 केला तर किती मिळाला 9 एक पूर्ण वर्ग संख्या. 6 अधिक 10 केला तर किती येतोय 6 अधिक 10 16 एक पूर्ण वर्ग संख्या. बघा 10 आणि 15 25 एक पूर्ण वर्ग संख्या. 15 आणि 21 36 एक पूर्ण वर्ग संख्या. अशा पद्धतीने म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार त्रिकोणी संख्या असतील त्यांची जर बेरीज केली तर येणारी संख्या एक पूर्ण वर्ग संख्या असते, ठीक आहे. तर या ठिकाणी 100% तुम्हाला त्रिकोणी संख्या हा टॉपिक समजलाच, नोट डाऊन. चला पुढील संख्या पाहूया मित्रांनो. पुढची संख्या आहे पंचकोनी संख्या. आता या ठिकाणी बघा पंचकोनी संख्या म्हणजे काय, तर सूत्र आहे ज्याचा बेस बघा पंचकोनी सारखा असेल 5 कोन सारखा असेल. म्हणजे नेमकं कसं तर लक्ष द्या, एखाद्या पंचकोनी संख्या आपण कसं काढू शकतो. एक ही पंचकोनी आहे आपण असं समजूया. पंचकोनी संख्या म्हणजे अशी संख्या ज्यांचा चौरस असेल आणि वरचा भाग हा त्रिकोणी असेल. बघा वरचा भाग हा काय असेल त्रिकोणी आणि त्यांच्यापासून एक काय तयार होतोय चौरस, याला म्हणतात मित्रांनो पंचकोनी संख्या. आता पुढचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर बेस मी 3 घेतला. काय घेतला बेस 3, त्याचा स्क्वेअर करायचा 3/3 म्हणजे 9 झाला. बघा या ठिकाणी सर्वांनी, आणि त्याच्यानंतर 2 आणि काय घेतला 1. तर यांच्यापासून जो शेप तयार होतोय मित्रांनो हा त्रिकोणी होतोय आणि एक पार्ट हा काय होतोय चौकोनी होतोय. तर अशा संख्यांना म्हणतात पंचकोनी संख्या. तर पुढचा बघा बेस जर मी 4 घेतला तर काय येतो बघा, बेस 4 घेतला ठीक आहे. तर हा बघा चौरस तयार झाला, शेप काय तयार झाला चौरस. त्याच्यावर आपण काय करायचं त्रिकोणी पॅटर्न बनवायचा. हा त्रिकोणी पॅटर्न बनला आणि याच्यावर एक त्रिकोण तयार झाला आणि एक चौरस. अशा पद्धतीने ज्या संख्या तयार होतात त्या संख्यांना म्हणतात मित्रांनो पंचकोनी संख्या. आता कोणते कोणते तर बघा इथे आला 1
यांची बेरीज करा, जे पॉइंट आहे डॉट ठेवले 4 आणि 1 किती झाला 5, इथे किती झाले 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 3 किती झाले 12, म्हणजे चौरस पूर्ण वर्ग संख्या वरचं बघा हा किती झाला 16, 16 आणि किती झाले 16 आणि 4 20 आणि 2 22, तर 22 एक काय आली पंचकोनी संख्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या संख्या काढता येतात. आता त्यासाठी पंचकोनीसाठी फॉर्म्युला काय आहे ते बघा. पंचकोनीसाठी फॉर्म्युला आहे मित्रांनो 3n² म्हणजेच काय 3n² मायनस काय आला n अपॉन ला काय मिळाला मित्रांनो 2. चेक करूया. आता या ठिकाणी मी बेस काय घेतलेला आहे 4. चला आपण ही संख्या 22 येते का ते पाहूया. बेस काय घेतला मित्रांनो 4. तर बघा 3 गुणिला n चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग 5 4चा वर्ग, 4चा वर्ग किती आला 16 आणि मायनस 30 संख्या 4 भागीला किती आला 2. ठीक आहे, 16 1 16 16 2 32 16 3 48, 48 मधून 4 गेला तर किती आले मित्रांनो 44 आणि भागीला काय घेतला 2. 44 ला 2 ने भाग दिला तर 2 2 4 2 2 4 तर 22 ही संख्या या ठिकाणी मिळाली. म्हणजे पंचकोनी संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 3n² n अपॉन 2. राईट, 3n² n अपॉन 2. n म्हणजे आपण त्या ठिकाणी बेस म्हणजे पाया समजूया. तर अशा पद्धतीने पंचकोनी संख्या आहेत. क्रमवार पंचकोनी संख्या कोणत्या त्या बघा आपल्या स्क्रीनवर 1 5 12 35 51 70 92 117 145. तर हे सर्व जे संख्या मी काउंट केले ते सर्व संख्या म्हणजे पंचकोनी संख्या. ठीक आहे, पुढची संख्या पाहूया मित्रांनो षटकोनी संख्या. ठीक आहे, हेक्सागोनल नंबर्स काय असतात त्यासाठी एक फॉर्म्युला आहे n इंटू 2n मायनस 1. ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये म्हणतो n गुणिला 2n वजा 1. आता आपण जर या ठिकाणी एक जर घेतला तर येऊन जाईल. आपण दोन संख्या घेऊन बघू. तर षटकोनी ज्या संख्या आहेत तुमच्या स्क्रीनवर आहेत 1 6 15 28 45 66. n म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे त्याला आपण बेस मानायचं. मी समजा या ठिकाणी बेस जर 3 घेतला. ठीक आहे, n चा जागी काय घेतला 3. 2 गुणिला n म्हणजे 3 गुणिला 2 3 2 6 वजा 1. 6 मधून 1 गेला किती आला मित्रांनो 5. तर 5 3 किती आला 15. तर 15 ही संख्या कोणती आहे षटकोनी संख्या आहे. ठीक आहे, तसाच जर मी दुसरी पाया जर आपण 7 घेतला 7 गुणिला 7 2 14 14 मधून 1 गेला 13. तर या ठिकाणी किती आला 13. 13 7 किती आला 91. 91 15 या संख्या कोणत्या आहेत षटकोनी संख्या आहेत. तर षटकोनी संख्या काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला समजला. ठीक आहे, आता पुढे बघा पुढची संख्या आहे अष्टकोनी संख्या. तर अष्टकोनीचा फॉर्म्युला बघा. अष्टकोनीचा फॉर्म्युला आहे 3n² - 2n. 3n² - 2n. आता n म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या. जर समजा मी या ठिकाणी 3 हा बेस घेतला तर 3 गुणिला n चा स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग 3चा वर्ग किती आला 9. त्याच्यानंतर 2 गुणिला n आणि n आपला काय आहे 3. तर 3 दुनी 6 तर 9 3 27 वजा काय आला 6. 27 मधून 6 गेला किती आला मित्रांनो 21. ते 21 ही कोणती संख्या आहे अष्टकोनी संख्या आहे. बघा जे आपण बेस 3 घेतला होता 3 नंबर संख्या 21 आली. तर या ठिकाणी फॉर्म्युला नुसार सुद्धा काय आले 21 आलेली. तसाच जर आपण बेस 5 घेतला 3 गुणिला n चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 वजा 2 गुणिला n म्हणजे 5 2 10 25 3 75 75 मधून 10 वजा केला तर किती आला 65. ज्याचा बेस हा 5 असेल त्या बेस 5 असणारी ची षटकोनी संख्या सॉरी अष्टकोनी संख्या कोणती आहे 65 65. बघा 5 नंबरची संख्या आहे 65. तर अशा पद्धतीने अष्टकोनी संख्या काढतात. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आतापर्यंत याच्यावर काही प्रश्न विचारलेले नाहीये परंतु तुम्ही ते लक्षात असू द्या. पुढचा पॉइंट बघूया परिपूर्ण संख्या. आता परिपूर्ण संख्या म्हणजे नेमकं काय. तर बघा काहींना वाटत असेल पूर्ण संख्या म्हणजे सर्व संख्या एक परिपूर्ण संख्या आहे परंतु असं नाही. परिपूर्ण संख्या इंग्लिश मध्ये म्हणतात परफेक्ट नंबर. ज्या संख्यांच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येची दुप्पट असते. बघा बेरीज त्या संख्येची दुप्पट असते त्या संख्येला परिपूर्ण किंवा अखंड संख्या म्हणतात. ठीक आहे, दुप्पट असते त्यापेक्षा एक सोपं आपण समजून घेऊ. ठीक आहे, दुप्पट काही करायची गरज नाही. फक्त जी संख्या आहे ती संख्या सोडून द्यायची. समजा आपण 6 ही संख्या घेतली. 6 चे फॅक्टर कोणते कोणते आहेत तुमच्या स्क्रीनवर दिसतायत. फॅक्टर म्हणजे विभाजक. एकाने सुद्धा 6 ला भाग जातो, 2 जातो, 3 जातो आणि डायरेक्ट कशाने जातो 6. याच्या पलीकडे शेवटची संख्या सोडून द्या. उरलेल्या संख्यांची बेरीज जर 30 संख्या आली. बघा उरलेल्या विभाजकांची फॅक्टरची बेरीज जर ओरिजिनल संख्या आली तर 30 संख्या म्हणजे एक परफेक्ट नंबर असतो. तर 3 आणि 2 5 5 आणि 1 6.
तर कोणतीही संख्या परफेक्ट नंबर नसतो, हे लक्षात ठेवा. असे काही निवडकच नंबर आहे की ते परिपूर्ण संख्या आहेत. पुढचा पॉईंट बघा 28. पुढचा पॉईंट बघा 28. किंवा आपण समजा 18 घेतला तर 18चे फॅक्टर येतात का बरोबर चेक करूया. एकानेही भाग जातो, दोनानेही जातो, तीनानेही जातो, सहानेही जातो, नवानेही जातो आणि डायरेक्ट 18ने 18ला भाग जातो. शेवटची संख्या सोडून द्या, उरलेल्या संख्यांची बेरीज 18 येते का चेक करा. ठीक आहे. 9 6 15, 15 3 18, 2 20 आणि 1 21 आली बेरीज. म्हणजे याचा अर्थ 18 ही संख्या परिपूर्ण संख्या नाही. ठीक आहे. मग 28 घेतला, एकाने भाग जातो, दोनाने जातो, ठीक आहे, चाराने जातो, साताने जातो, 14ने जातो आणि डायरेक्ट 28ने. बरोबर. तर या ठिकाणी बघा बेरीज करा. 28 येते का, 14 आले, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14 आणि हा 14. तर यांची जर बेरीज केली तर बेरीज बरोबर किती येते मित्रांनो 28. तर अशा पद्धतीने मित्रांनो परिपूर्ण संख्या आहे की ज्या सर्व विभाजकांची बेरीज 30 संख्या येते त्या संख्येला म्हणतात परिपूर्ण संख्या. किंवा सर्व फॅक्टरची बेरीज केली आणि ती बेरीज दुप्पट आली तर तिला सुद्धा काय म्हणतात परिपूर्ण संख्या. तर तुमच्या स्क्रीनवर बघा परिपूर्ण संख्येचे काही एक्झाम्पल होते. आता बघा शेवटचा पॉइंट पाहूया आपला आजच्या ह्या व्हिडिओचा. आणि संख्या वाचन कंप्लीट या ठिकाणी संपलेला आहे. जर तुम्ही पहिला व्हिडिओ आणि हा दुसरा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर संख्या वाचनची पूर्ण वंशावळ या ठिकाणी मी घेतलेले आहे. तर बघा प्रत्येक क्रमागत नैसर्गिक संख्यांमध्ये एकचा फरक असतो. तर सिंपल लक्ष द्या, मी 4 घेतला, 5 घेतला, 6 घेतला आणि 7 हे क्रमवार नैसर्गिक संख्या आहे. ज्यावेळेस आपण एखादे सोडवतो एक्झाम्पल विचारतात 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज किंवा त्यांच्यातला बेरीज ही दिली आहे किंवा त्यांची सरासरी दिलेली आहे, अशा वेळेस आपण x हा फॅक्टर मानतो. तर बघा जर मी 4ला x मानला बरोबर तर 4 पेक्षा 5 कितीने मोठा आहे, कितीने मोठा आहे एकाने. तर पुढची जी संख्या आहे त्याला मी x + 1 मानतो. पुढची संख्या बघा 4 पेक्षा 6 कितीने मोठी आहे मित्रांनो, किंवा 5 पेक्षा 6 कितीने मोठा आहे एकाने. तर एकाने किती आले 2. तर या ठिकाणी 2 घेतला, याच्यापेक्षा 2 ने मोठा. आणि 7 4 पेक्षा कितीने मोठा आहे 3 ने. तर 4 ला आपण x मानलेला आहे +3. तर अशा पद्धतीने क्रमवार नैसर्गिक संख्या किंवा क्रमागत कॉन्जिक्युटिव्ह नंबर म्हणतात किंवा याला सक्सेसिव्ह नॅचरल नंबर्स म्हणतात. अशा पद्धतीने संख्या वाचन मध्ये जे सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले होते. तर तुम्ही जर पहिला व्हिडिओ आणि दुसरा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर संख्या वाचनची पूर्ण वंशावळ तुम्हाला या ठिकाणी समजेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या पार्ट मध्ये आपण एवढंच पाहूया. या ठिकाणी संख्या वाचन हे प्रकरण कंप्लीट संपलेलं आहे. ठीक आहे.